महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि एसीएस हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 20 जानेवारी रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील नामवंत अशा एसीएस हॉस्पिटलमध्ये सदर हृदयरोग तपासणी शिबिर घेण्यात आले। सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली। आमच्या पत्रकारांची जर लाईफस्टाईल बघितली तर रात्री झोपायला उशीर होतो आणि सकाळी उठायला उशीर होतो। त्यामुळे जे निसर्ग चक्र असतं त्याप्रमाणे आमचं काहीच होत नाही, पूर्ण त्याच्या विरोधात असतं। रात्री 2, 2:30, 3 वाजता झोपायला आणि सकाळी 10-11 वाजता पत्रकार उठतात। मुळात काय आहे की पत्रकारांना 30-35च्या नंतरच आजार सुरू होतो, बीपी असेल, शुगर असेल। परंतु मुद्दाम सीपी साहेबांना इथे बोलवलं मी कार्यक्रमाला, त्याचं कारण असं आहे की संपूर्ण शहराची जबाबदारी असलेले पोलीस आयुक्त शरीराने एकदम फिट आहे। कितीही टेन्शन असलं, कितीही काम असलं तरी मला वाटते 20-25 किलोमीटर सायकलिंग असेल, अर्धा 1 तास रनिंग असेल, पूर्ण व्यायाम केल्याशिवाय ते आपल्या कामावर हजर रुजू होत नाही आणि तेवढाच वेळ ते आपल्या परिवारालाही देतात। त्यामुळं पत्रकारांनी त्यांच्याकडे पाहावं आणि शिकावं। आज सर्व पत्रकार आणि परिवारांनी याचं तपासणी करून घ्यावी आणि आपलं शरीर सांभाळावं। ज्या हॉस्पिटलनी आणि डॉक्टरांनी ही सुविधा आमच्यासाठी मोफत दिलेली आहे, जवळपास एका पत्रकारासाठी 4 ते 5 हजार रुपये खर्च येईल त्या तपासणीसाठी। एवढा मोठा खर्च या हॉस्पिटलनी आणि डॉक्टरांनी उचललेला आहे। त्या सर्व टीमचं, डॉक्टरांचं पत्रकार संघाच्या वतीने मी आभार मानतो। त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार, तर प्रमुख उपस्थिती शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे, भाजपा प्रदेश सरचिटणीस वृषाली चालुक्य, ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बडवे, मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख विठ्ठल वानकर, सदर बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अचित लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकारांना फिटनेस संदर्भात माहिती देत दररोज किमान 5 ते 10 किलोमीटर रनिंग केले पाहिजे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं। आता एसीएस हॉस्पिटलनी एवढं मोठेपण दाखवलेलं आहे आणि या पूर्ण संघाच्या सदस्य आणि त्यांच्या परिवारासाठी हे मोफत शिबिरासाठी यांनी सहकार्य केलेलं आहे। इट डझंट मीन दॅट सर्वांनी येऊन यांच्याकडे मोफत शिबिर घ्या म्हणून, पण वी कॅन फाइंड अ मिडल पाथ। जास्तीत जास्त जनतेपर्यंत हे अवेअरनेस पोहोचलं पाहिजे आणि त्याचं आपलं पैकी बेटर माध्यम आम्हाला मिळणार नाही। आता आपल्याला हे मोफत शिबिरच्या संधी मिळालेल्या, पण जास्तीत जास्त लोकांना हे कळलं पाहिजे, हे आम्ही हे टेस्ट करून घेणे आवश्यकता आहे म्हणून ते कॉमन सिव्हिलियनला, पब्लिकला मेसेज पोहोचलं पाहिजे। त्यासाठी ही पण हे कार्यक्रम एक मोठा गेटवे असेल। आय वुड टेल वन थिंग, कीप युअरसेल्फ ऍक्टिव्ह आणि आपलं मेंटल हेल्थ आणि कार्डियक हेल्थ आणि ओव्हरऑल हेल्थवर लक्ष ठेवा। आणि या पूर्ण शिबिरातून आम्हाला 1-2 पण असा मिळाला, यस हे आता बॉर्डर लाईनला आहे, यांचं लाईफस्टाईल चेंज करायची किंवा काही मेडिकल अटेन्शन इनिशिएट करायची असं आढळून आलं तर मनीष केत आपल्याला पूर्ण श्रेय आहे आणि हे शिबिर जे आहे ते यशस्वी आहे। बिकॉज 1 person equates to 1 family and that's a huge thing. सो आपल्या सर्वांना या शिबिरात आपण सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल अभिनंदन करतो। या एक पाऊल तुम्ही उचललेलं आहे तुमच्या परिवारासाठी, ते सर्वात महत्त्वाचे आहे। आणि सर्व डॉक्टर्स टीमला, एसीएस हॉस्पिटलच्या मेडिकल आणि पॅरामेडिकल टीम सर्वांना आभारी आहेत। पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्यासोबत कुटुंबियांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे, असा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस वृषाली चालुक्य यांनी उपस्थित तज्ज्ञ डॉक्टर आणि इतर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचे आभार मानले। मला कौतुकाची गोष्ट ही वाटते की हा कार्यक्रम घेतलाय पत्रकारांनी, म्हणजे जे दिवस रात्र
पार सगळीकडे पळत राहतात, धावत राहतात. त्यांनी हा विचार केला की बाबा आमच्याही प्रकृतीची आम्ही काळजी घ्यायला पाहिजे आणि असा एक कार्यक्रम व्हायला पाहिजे. तर एवढं मला वाटतं की आपण काय करतो, नेहमी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सगळ्यात मोठी चूक जी करतो ती आपल्या स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करतो आणि नेहमी त्याला प्रायोरिटी आपण सेकंड देतो. आज आता आपण तुम्ही सीपी साहेब बघतात, सीपी साहेब आहेत आपले सदर बाजारचे इन्चार्ज आहेत. ह्या सगळ्या लोकांना दिवस आणि रात्र बाहेर पळावं लागतं, पण ह्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त जर काळजी कुणाला वाटत असेल तर आय एम शुअर सर इट मस्ट बी युअर वाईफ हू इज वरीड अबाउट यू ऑल द टाइम. घरी जास्त टेन्शन असतं, पण जर आपलीच हेल्थ नीट नसेल ना तर आपल्याला काहीच करता येणार नाहीये. उद्या तुम्हाला कदाचित 1 करोडची लॉटरी पण लागेल, पण त्याच वेळेस जर तुमच्या हार्टला प्रॉब्लेम झाला तर त्या 1 करोड रुपयाचा काही फायदा होणार नाहीये. त्यामुळं आपण पहिल्या आता या हॉस्पिटलचा फायदा करून घ्या आणि सगळ्यांनी चेकअप करून घ्या आणि इनफॅक्ट तुम्ही वर्ड टू वर्ड पसरा की बाबा इथं येऊन इथे तुमची काय असेल ती तपासणी करून घ्यावी. तर मी म्हणेल आय वुड रादर थँक्यू आपल्या पत्रकार बंधूंना पहिलं की तुम्ही हे आयोजित केलं आणि सेकंडली मी तुमचे सगळ्या डॉक्टरांचे हात जोडून आभार मानते. कारण काय होतं, देवानंतर जर आपण कुणाला मानतो ते डॉक्टर आहेत. पत्रकारांची धावपळ काय असते ही मी जवळून पाहिले आणि अनुभवले सुद्धा. त्यामुळे प्रत्येक पत्रकाराने आपल्या आरोग्याची काळजीही घेतलीच पाहिजे, असे मत शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी मत व्यक्त केलं. पत्रकारांची जी हृदयरोग तपासणी शिबिर ठेवलं, मला आदरणीय मनीषदादा केत आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि एसीएस हॉस्पिटलच्या 4ही डॉक्टरांचे मनापासून आभार मानायचे आहेत. कारण आमचे पत्रकार बांधव लोकांच्यासाठी नेहमी भांडतात, लोकांची काळजी करतात, पण ते स्वतःच्या आरोग्याची कधीच काळजी करत नाही. पण आज त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या हृदयाची काळजी, त्यातही इतक्या सगळ्या महागड्या तपासण्या, मग त्याच्यामध्ये टूडी इको सारखी असेल, ही सगळी आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देतात. मी आपल्या हॉस्पिटलचं मनापासून आभार मानू इच्छिते आणि असेच चांगले उपक्रम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून राबवले जावेत याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते. जगताना भरभरून जगावं, मनापासून जगावं, म्हणजे मग मला वाटतं की डॉक्टरांच्याकडे कमीत कमी आपल्याला जावं लागेल. कारण आपल्या घरी गेल्यानंतर आपल्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून जेवढा बीपी कंट्रोलला येईल तेवढं बीपीची कुठलीही गोळी आपल्याला तेवढा सुकून देणार नाहीये. तर ह्याही सगळ्या गोष्टी त्या तणावाच्या काळामध्ये जपाव्यात. हृदयरोग तपासणी शिबिरा अगोदर एसीएस हॉस्पिटलचे डॉक्टर सिद्धांत गांधी यांनी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पहिल्यांदा काय केले पाहिजे या संदर्भातील प्रात्यक्षिक सर्वांना दाखवले. कोलॅप्स होतो, आपणही स्वतः फ्री होऊन पटकन त्याला अटेंड करणं हे फार गरजेचं आहे. त्याला अटेंड केल्यावर आपल्याला काय पाहायचंय की त्याचा पल्स बऱ्याच लोकांना नाही पाहताना फार वेळ त्याच्यात न दवडता ऍटलिस्ट तो श्वास सुरू आहे का त्याचा हे पाहणं. आपलं कान आणि आपलं हे त्याच्या तोंडाजवळ आणि नाकाजवळ घेऊन जाऊन त्याचा श्वास सुरू आहे का नाही हे पाहणं. पेशंटचा रिस्पॉन्स, त्याला आवाज देणं. जर बिलकुलच पेशंटचा रिस्पॉन्स नसेल तर आपण ऍटलिस्ट हेल्प हेल्प म्हणून ओरडायचंय. एकटा परत हे तर तेच सांगण्यात येतो की एकटा तुम्ही करू शकत नाही, परत टीम तयार करायची. त्यासाठी हेल्प हेल्प म्हणून ओरडायचंय आणि इमिजिएटली CPR सुरू करायचं जर पेशंट टोटली अनरिस्पॉन्सिव्ह असेल. जर पेशंटने कुठल्या स्वरूपात रिस्पॉन्स दिला, आवाज दिला, तर मात्र ऍटलिस्ट हेल्थ केअर वर्करला बोलवणे, जवळच्या आसपास हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट करणे आणि त्याला तिथे शिफ्ट करणे. जर हे नाही झालं, पेशंटचा रिस्पॉन्स नाही आला, तर मात्र आपण आसपासच्या 4-5 लोकांना गोळा करणे, मदत म्हणून बोलवणे आणि CPR सुरू करणे. CPR सुरू करायचे म्हणजे काय, हा हात आणि हा हात, दोन्ही हात स्ट्रेट ठेवायचे. स्ट्रेट ठेवून दोन्हीमध्ये लॉक करायचे. हे हात, दोन्ही हात हे लॉक करायचे आणि हा जो तळहाताचा हा पार्ट आहे, हा पार्ट आपण इथल्या मधल्या चेस्टच्या मध्ये हाडावर इथे ठेवून कॉम्प्रेशन स्टार्ट करायचे. हे कॉम्प्रेशन स्टार्ट करताना हा हात स्ट्रेट पाहिजे, इथे बेंड नकोय, की जेणेकरून आपल्याला जे प्रेशर बसतंय ते इफेक्टिव्ह प्रेशर बसावं. किती प्रेशर बसावं तर साधारणतः 1 ते 1.5 इंच छाती आत गेली पाहिजे, एवढं प्रेशर बसलं पाहिजे. तेव्हा तुमचं कॉम्प्रेशन हे चांगलं आहे किंवा इफेक्टिव्ह बसते हे म्हटलं जातं. तर साधारणतः हे किती रेट दिलं पाहिजे तर साधारणतः 100 कॉम्प्रेशन पर मिनिट झालं पाहिजे. 100 कॉम्प्रेशन पर मिनिट झाले पाहिजे, हा एक रेट असला पाहिजे. तिसरी गोष्ट की बाबा मग कॉम्प्रेशन देतोय तर आपण श्वास कसा द्यायचा त्याला, कारण बाहेर तर कुठे O2 अवेलेबल नसतो, काही अवेलेबल नसतं.
तर कॉम्प्रेशन देताना प्रत्येक 30 कॉम्प्रेशन नंतर एक त्याला माउथ टू माउथ ब्रिदिंग द्यायचं जर त्याचा पूर्णपणे श्वास बंद असेल तर 100 कॉम्प्रेशन्स पर मिनिट या रेटने कॉम्प्रेस करायचंय. एव्हरी 30 कॉम्प्रेशन नंतर त्याला माउथ टू माउथ ब्रिदिंग द्यायचंय आणि प्रत्येक साधारणतः 2 मिनिटानंतर आपण त्याचा 3 मिनिटानंतर त्याची सायकल पाहायचं. आपण ही 3 मिनिटाची सायकल असते प्रत्येक CPR सायकल. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित करण्यात आलेल्या हृदयरोग तपासणी शिबिरामध्ये ECG, टुडे इको, BP, शुगर या सर्व तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. सर्व पत्रकारांच्या तपासणीसाठी डॉक्टर सिद्धांत गांधी, डॉक्टर प्रमोद पवार, डॉक्टर राहुल कारमुंगी, डॉक्टर दीपक गायकवाड या सर्व हृदयरोग तज्ज्ञांनी परिश्रम घेतले. या हृदयरोग तपासणी शिबिरामध्ये 100पेक्षा अधिक पत्रकार, पत्रकारितेतील कर्मचारी आणि पत्रकारांच्या कुटुंबियांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक अदेप्पा यांनी केले, तर आभार डॉक्टर दीपक गायकवाड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसंच ACS हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.